चुनावी मुद्दा काफ़ी ज़ोरों शोरों में है। इसमें है मावल लोकसभा के पनवेल क्षेत्र में है। आपको बताना चाहेंगे कि आप देख सकते हैं ये स्कूल सामने किस तरह से तड़ती धूप के बाहर भी यहाँ पर लोग वोटिंग करने के लिए यहाँ पर देख रहे हैं आप किस तरह से यहाँ पर है। और कितनी गर्मी है, गर्मी के बावजूद भी लोग लगातार वोटिंग करने के लिए आ रहे हैं। और आपको बताना चाहेंगे कि अभी तक मावल लोकसभा में जो पनवेल क्षेत्र है काफ़ी अच्छी खासी वोटिंग हो रही है और 18.87% तक वोटिंग पड़ चुकी है। और हमारे साथ कुछ पॉलिटिकल लीडर भी जुड़े हुए हैं जो यहाँ के गद्दावर नेता कहे जाते हैं, जैसे प्रशांत ठाकुर हो गए या फिर परेश ठाकुर हो गए। इनसे हम जानेंगे क्या कुछ उनकी प्रतिक्रिया है और क्या कुछ कहना चाहते हैं लोकसभा चुनाव को लेकर जो चर्चा का विषय बना हुआ है, जो यहाँ के एक कैंडिडेट है किस तरह से आगे विजय हासिल करेंगे। आइए मिलते हैं इनका क्या कुछ कहना है। संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाचं आज मतदान सगळीकडे सुरू झालं आहे आणि लोकांमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। लोकांना या देशामध्ये चाललेली ही जी प्रगती आहे ही प्रगती अशीच अखंडितपणानं पाहायची आहे आणि त्याच्यासाठी लोक मतदान केंद्रावरून मतदान करतायत। अनेक ठिकाणी सूचना गेलेल्या होत्या की उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सकाळी मतदानाला या, तर बऱ्याचशा ठिकाणी मतदानाला गर्दी दिसते। नावं शोधताना वगैरे काही ठिकाणी त्रास होत आहेत, पण लोकांच्या मनामध्ये मला मतदान करायचा उत्साह पाहायला मिळतो। नाही, खरं तर याच्यामध्ये कसरत उमेदवाराला करावी लागेल। अदरवाईज याच्यामध्ये आज ज्या पक्षाकडे यंत्रणा आहे, ज्या संघटनेकडे यंत्रणा आहे, त्या संघटनेला मतदान करून घेण्यामध्ये आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा त्रास नाही। फक्त निवडणुकीपुरतं ज्यांना काम करायचं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून कदाचित अडचण असू शकते। अन्यथा आम्ही सारी मंडळी सातत्यानं लोकांमध्ये वर्षभर जात राहतो। वर्षाचे 365 दिवस लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो। तर मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये त्याच्यात कुठलाही त्रास नाही। अनेक ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या 2-3 जिल्ह्यांमध्ये किंवा 2 जिल्ह्यांमध्ये एक मतदारसंघ वाटला गेला आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत। शेवटी मतदारसंख्या वरती अवलंबून हे सगळं जर असणार तर या गोष्टी अपरिहार्य आहेत, पण मला वाटत नाही की त्याचा मतदानावर कुठल्याही पद्धतीने फरक पडतो। पनवेल मध्ये या इथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी केलेलं काम एकनाथ शिंदे साहेब यांचा पनवेलच्या विकासामध्ये असलेलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं योगदान, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये आजच्या दिवसाला 2,500 कोटींपेक्षा जास्तीची कामं ही चालू आहेत आणि त्यातला बहुतेक असा निधी हा राज्य शासनाकडून आलेला आहे। त्याच्यामुळे इथे एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दलचं असलेलं मत, बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दलचं असलेलं मत, मोदींच्या असलेलं मत, भारतीय जनता पार्टीने इथे केलेलं काम, माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी या इथे ज्या प्रकारे इथं पनवेलची उभारणी केलेली आहे, त्यामुळे पनवेल हा या धनुष्यबाणाला नक्कीच भरभरून मतदान देणार है, याच्यामध्ये शंका तो पनवेल में आज वोटिंग काफ़ी जोरों शोरों में है लोकसभा मावल लोकसभा का। हमारे साथ पूर्व नगर सेवक प्रीतम म्हात्रे जी हैं। सर क्या कुछ कहना चाहेंगे, किस तरह से देखते हैं और कितना मराठी में चालू कितना ज़रूरी है वोटिंग करना और कितना परसेंटेज वोटिंग हो चुकी है अभी तक यहाँ पर? नमस्कार। सर्वप्रथम मी माझ्या तमाम पनवेल उरणमधील नागरिकांना विनंती करतो की आपण मतदानाला उतरलं पाहिजे, कारण मतदान हा आपला हक्क आहे। आणि खरोखर की वातावरण पण एक बघतोय की मतदार येत आहेत, पण कमी प्रमाणावर येताना मला दिसत आहेत। कारण आत्ता जवळजवळ 10:30 वाजलेत आणि 10:30च्या सुमारास 10-11% पण मतदान झालेलं दिसत नाही आहे। त्यामुळे मतदानाचा रेशो कुठेतरी हा कमी झालेला मला दिसतो आहे। आणि मला वाटतं की आम्ही संजोग भिकू वगैरे पाटील यांच्या प्रचारार्थ गेले महिनाभर फिरतोय, त्यासाठी आमचे जे मतदार आहेत ते आम्हाला येताना दिसत आहेत असं मला दिसतंय। त्यामुळे यावेळी मशाल ही पेटणार याच्यात माझ्या मनामध्ये तरी तीळ मात्र शंका नाही। इस बार कितना बदलाव होगा मावल लोकसभा में? जो मला वाटतं 100% ज्या पद्धतीनं मतदार जिथे आम्ही फिरलो आहे प्रचारासाठी, ते मतदार ज्यांनी आम्हाला घरात जाऊन पाणी दिलं आहे, कोणी थंडा पाजला आहे, कोणी चहा पाजला आहे, ते मतदार आम्हाला सकाळी याच्यात सत्रामध्ये दिसत आहेत। त्यामुळे मला वाटतं 100% संजोग भिकू वगैरे पाटील हे निवडून येणार। लोग बोलते हैं मावल में काफ़ी टफ है जो कैंडिडेट है, किस तरह से देखते हैं आप लोग इसमें? परंतु आम्ही बघितलं आहे की केलेली कामं आणि इथे असलेली महाविकास आघाडीची एकी, यामुळे त्या बळावर आम्ही 100% निवडून येऊ असं मला वाटतं। बहुत बहुत धन्यवाद हमारे साथ जुड़े रहने के लिए। जैसे कि बताएं मावल लोकसभा पनवेल में काफ़ी ज़ोरों से वोटिंग शुरू है और लोग यहाँ पर वोटिंग करने के लिए आ पाए हैं। और इन्होंने कहा कि जिस तरह से मावल लोकसभा में लड़ाई है, काफ़ी विश्वसनीय लड़ाई है और काफ़ी बदलाव देखने को मिलेगा। वीडियो में वसीम काजी साथ पंकज बेनवासी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई।